नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे सासुर्वे या गावी आणि त्या गावामध्ये एक खूप मोठा इतिहास आहे त्या गावात. कारण की त्या बैलांनी इतिहास केला आहे. नक्कीच त्या बैलांचे दोन बैल आहेत, त्यांच्या घरचेच आहेत. नक्कीच आपल्यासोबत त्या दोन्ही बैलांचे मालक आहेत. काय सांगाल, काय नाव आहे याचं? तुमचं प्रथम नाव सांगा. माझं नाव अण्णा नारायण चव्हाण. मी अखिल भारतीय बैलगाडा संघटना कोरेगाव तालुका अध्यक्ष आहे. बर. आणि ही माझी दोन बैल आहेत. बर. ह्याचं नाव आहे अंजीर, ह्याचं नाव आहे सुंदर. बर. आणि एक बैल माझा मुंबईमध्ये पळतोय, लिमजा म्हणून. बर, ठीक आहे. आपले किती वर्षाचा आहे आपला अंजीर? अंजीर मला वाटते 25 ऑगस्ट ऑक्टोबर 2022चा आहे. आणि सुंदर? हा सुंदर बी त्यापेक्षा लहान आहे. बर. सुंदर पण आम्ही विकत घेतलाय, त्यामुळे त्याची तारीख नाही सांगता येणार. बर बर बर. पण ह्या घरच्या गायच आहे, इथं गाय आहे. हां, त्यामुळं आम्हाला तारीख माहिती आहे. म्हणजे आपला अंजीर घरच्या गाईचा आहे. हां. ओके ओके. नक्कीच किती वर्षापासून तुम्ही या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आहात? तसं सांगायचं तर 1992 पासून या बैलगाडी क्षेत्रात आहे. बर. 1992. नक्कीच तुम्ही बघितलं, तुमचा जो अंजीर आहे तो किती वयापासून, म्हणजे आता साधारण त्याचं वय काय आहे तरी? आता साधारण वय असेल 3-3.5 वर्षाचं वय असेल ते. ओके ओके ओके. नक्कीच कोणकोणत्या मैदानामध्ये पळायनं कुठं कुठं गुलाला मिळवला त्याने? नाही, जास्ती बऱ्याच ठिकाणी त्याचे गुलाल आहे, तर आम्ही काय रेकॉर्ड ठेवलेलं नाही. बर बर. आणि तो बिनजोडला जास्त पळतो मुंबईमध्ये पळतो? मुंबईमध्ये. नक्कीच. कारण आमचे पळालाय. हा मथुर सोबत पळाला. नाही, बघितलंय मी, सांगितले, माहिती मिळाली मला की अंजीर जो आहे तो मथुर सोबत पळाला. नक्कीच काय खासियत आहे अंजीरची? अंजीरची खासियत अशी आहे की तो शेजारची गाडी अशी सरकूनच देत नाही. बर. ही खासियत आहे त्याची. आणि एकदा पळायला लागला की निम्म्यापासनं पुढं 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 जसं पुढं जाईल तसं वाढतच जातो तो. नक्कीच. अंजीरचं नियोजन कोण करतं? अंजीरचं नियोजन आम्हीच करतो. म्हणजे समजा केंद्रीय डॉक्टर आहेत, आमचे विकास ड्रायव्हर आपसिंकर आहेत. परत आपला दाढीवाला काय सागर ड्रायव्हर दामनेरकर आहेत. आणि माझा मुलगा पिनू. बर. आणि ही मित्रमंडळी सगळी, हे आपले सगळे आपले सहकारी आपल्या बैलांसोबत असतात ते. नक्कीच तुम्ही बघितलं, अंजीर या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही बघताय, जे कुठेही मैदान असतो त्या मैदानामध्ये अंजीरचं नाव घेतलंच जातं. आणि नक्कीच काय अशी काय खासियत, कुठल्या खांदी पळतो आपला अंजीर? हा दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी फिट? हा, फिट. जास्त करून हा बिनजोडलाच पळतो. बिनजोडला पळतो हा. कारण माझे मित्र मित मडवी बहाल या गावचे आहेत. बर. म्हणजे त्यांच्याकडेच मी बैल पाठवतो. बर बर बर. आणि त्यांना बी म्हणजे आवड आहे. आणि ते माझे खास मित्र आहेत. बर. त्यामुळे त्यांना अशीच बैल मी देतो. नक्की. तुम्हाला अंजीरकडून काय अपेक्षा असतील आता? अंजीरकडून अपेक्षा आहेतच की कुठेतरी मोठ्या मैदानात त्यानं राहिलं पाहिजे, झालं पाहिजे. आणि आमचं कसं होतं, पायऱ्याविना आमच्या गाड्या मार खात्यात. म्हणजेच तुम्ही बघितलं, बाकीचे सगळे टॉपच्या पायऱ्यामध्ये असतात. शेवटी आपला बैल पळतोय, बैलामध्ये धमक आहे. परत काय होतं, जरा पायऱ्या व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे आपण थोडंसं माग आहे. पण ज्या दिवशी त्याला बैल लागल चांगला, किंवा माझा घरचा एखादा मी तयार करीन, त्या दिवशी मी नक्कीच राहणार गुलालामध्ये. मी ह्याच्या पाठीमागे माझे 2 जोड्या होऊन गेलेत. कोणत्या कोणत्या कळू द्या लोकांना. एक सागर आणि सोन्या. किती वर्षापूर्वी? मला वाटते 2000 साली. 2000 साली. बर. हां. त्या बैलाने अख्ख्या भागात नाव केलं होतं. अख्ख्या भागात कुठल्याही मैदानातनं आम्ही कधी बिना गुलालाचं घरी नाही आलो. बर. त्या बैलांच्यावर. त्याच्यानंतर राजा आणि सोन्या पळाली. बर. ती सुद्धा अशी फिट्ट बैल होती. म्हणजे आम्ही कुठनं असं मोकळं माघारी नाही कधी आलो. पण कसं असतंय, काळानुसार सगळं बदलत जातं. आणि त्या काळानुसार मला आत्ता हा बैल लागला. बर. अंजीर. त्याच्या आधी माझा तो म्हातारा बैल आहे, तो पिस्तूल. त्याचं नाव लय मोठं आहे, पण ते बंदीच्या काळात मध्ये. हा.
नक्कीच तुम्ही बघितलं अंजीर या बैलाचा संघर्ष खूप मोठा आहे. नक्कीच कायम मैदानामध्ये असतो, गुलालामध्ये असतो. आणि आपण बोलूयात सुंदर, ज्या सुंदर विषयी ऐकले तर थोडं सुंदर विषयी माहिती सांगा. हा नक्की कुठला सुंदर, कुठून घेतलेला तुम्ही? हा सुंदर आम्ही वाळव्यातनं घेतलेला आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यातला वाळव्यातला आहे. तिथून हा खोंड घेतला होता बारीक. हां. आणि त्याच्यावर म्हणजे हे केलं आणि नंतर तो आदतपणात बी फायनल केलेत, बरं. दुसऱ्यापणात बी फायनल केलेत त्याने. ह्या कोरेगावच्या मैदानात तर 3-4 वेळा राहिला आहे. बरं. नागठाणच्या मैदानात आमच्याच गावच्या आमच्या मित्राचा कॅप्टन म्हणून खोंड आहे का नाही, आत्ता तुम्ही मुलाखत घेतली ती, हां हां हां, बरोबर. त्या कॅप्टन बरोबर तो राहिला होता तिथं नागठाणमध्ये सुद्धा. म्हणजे कॅप्टनचा गुरुच आहे म्हणायला हरकत नाही आहे. नक्कीच सुंदर विषयी काय सांगाल? कशी त्याची पळण्याची कशी पद्धत आहे नक्की? कोणत्या पळण्याची बी अशीच पद्धत की खाली जरा कमी पळतो पण पुढं निकालाकडे जास्त पळतो. होय. हा, ही खासियत आहे ते. नक्कीच नक्कीच. आता त्याचं वय वगैरे काय आहे, किती वर्ष आहे? वय असेल त्याचं 2.5-3 वर्षापूर्वी म्हणजे वर्ष त्याचं वय आहे. 2.5-3 किंवा 3 एवढंच वर्ष वय. नक्कीच तुम्हाला काय अपेक्षा असतील सुंदरकडून? सुंदरकडून काय तो राहायला पाहिजे, पळायला पाहिजे, हीच अपेक्षा राहणार ना. पळून त्यानं गुलाल केला पाहिजे, बस हीच अपेक्षा आमची. दुसरी काय अपेक्षा असणार? बरं, आपण काय करतो, पैलवान म्हणून सांभाळतो. तर पैलवान हा कशासाठी ठेवला जातो? की त्यानं नाव तर त्यानं तालमीत काहीतरी करावं, नाव करावं, कसरत करून आपलं कुस्ती करून नाव कावावं. तसं ह्यानं सुद्धा ह्यालाही पळवायसाठीच आपण ठेवला आहे, तर ह्यानं सुद्धा नाव केलं पाहिजे. नक्कीच तुम्ही बघितलं त्यांच्या घरची 2 बैलं आहेत, एक अंजीर आणि सुंदर. आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक असं काय असं वाटतं तुम्हाला, हा बदल झाला पाहिजे थोडासा, काय सांगाल? आता बदल बराचसाच आहे डोक्यात, पण कसं होतं, तो बदल घडणं शक्यता फार कमी आहे. वायदीविषयी काय सांगाल तुम्ही? वायदी आम्ही आज तागायत, कुणी सांगू द्या भागातल्याने अन्य कुणी, आम्ही कधी बैलांची वायदी घेतली नाही. बरं. किती पळाला, फक्त एकच सांगणार काय, हे बाबा भाडं भर. बरोबर आहे, तेवढं तर पाहिजेच. हां, पण वायदी नको तुझी. वायदी नाही कोणाची घेतली. मी पुणेवाड्यांना बैल दिला आहे, सगळ्यांना बैल दिला आहे, पण वायदी नाही. नक्कीच. आता ह्याचा दोन्ही सुंदर आणि अंजीरचं आता आगामी नियोजन कसं असेल? आता बघूया, आता काय म्हणजे तसं नाही. हे कसं होतं, मैदान आल्यानंतरचा हा विषय असतो, किंवा मैदानाच्या आधी कुठंतरी नियोजन ठरलं जातं की सगळ्यांचं मिळून सर्वजणच असते ती, डॉक्टर असते ती, विकास ड्रायव्हर असतो, सगळी असते ती. आणि हे सगळीजण नियोजन करते ती की बाबा आमका खोंड घालूया का. तो त्याच्याबरोबर चांगला पळेल, त्याच्याबरोबर चांगला पळेल. गाडी समजा पब्लिकनं लागली तर त्या पब्लिकनं सुद्धा चांगली पळेल गाडी. नक्कीच तुम्ही बघितलं सासुरे गावमध्ये आपण आलो होतो आणि नक्कीच ही छोटीशी मुलाखत घेतली सासुरेगावच्या अंजीरची आणि सुंदरची, आणि त्याच्या सुंदर आणि अंजीरच्या मालक यांची सुद्धा मुलाखत घेतली. नक्कीच तुम्ही खूप तुमचा मौल्यवान वेळ दिला, त्याच्याबद्दल खूप खूप तुमचं आभार. बोलायचे का तुम्हाला? बोला 2 शब्द. बोलायचे काय की मला माझ्या नावाने ओळखत नाहीत, फक्त अण्णा पैलवान म्हणून अख्ख्या तालुक्यात किंवा सगळीकडेच ओळखतात. नक्कीच यांची ओळख जी आहे ते अण्णा पैलवान म्हणून आहे. आणि नक्कीच हे आपले जे कोरेगाव तालुक्याचे ते अध्यक्ष आहेत, अखिल भारतीय बैलगाडा बैलगाडा शर्यत संघटनेचे जे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष आहेत. नक्कीच खूप छान मुलाखत झाली. नक्कीच आपला अंजीर आणि सुंदर गुलालामध्ये राहावा एवढीच अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.